आधी काँग्रेस, मग शिवसेना, मग पुन्हा काँग्रेस अशी आलटून पालटून सत्ता असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभेत 2019ला पहिल्यांदाच कमळ फुललं. 2019ला भाजपचे अभिमन्यू पवार या मतदारसंघातून आमदार झाले. यंदाही महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपच्या अभिमन्यू पवार यांना सुटण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत या जागेवरून मतभेद असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून इथे माजी आमदार दिनकर माने यांच्या नावाची चर्चा आहे, तर काँग्रेसमधून श्रीशैल्य उटगे, शेषराव पाटील यांची नावं चर्चेत आहेत. मराठा आणि लिंगायत समाजाचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात यावेळी मराठा विरुद्ध लिंगायत अशीच फाईट होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्यांदा भाजपच्या अभिमन्यू पवार यांना यश मिळणार का? औसा विधानसभेतलं सध्याचं वातावरण काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. औसा विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला काँग्रेसचं वर्चस्व होतं, पण नंतर हळूहळू शिवसेनेनं इथं आपला जम बसवला. 1999 आणि 2004 असे 2 वेळा इथून शिवसेनेचे दिनकर माने विजयी झाले. पण 2019ला ही जागा भाजपला सुटल्यानं माने यांना शांत राहावं लागलं. पण आता महाविकास आघाडीत ठाकरे गटात असलेल्या मानेंकडून सध्या औसा मतदारसंघात तयारीला सुरुवात झाली आहे. इथे शिवसेनेचे आमदार निवडून आल्यामुळं या जागेवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय. तर काँग्रेसकडून इथे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगेंचं नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. जिल्ह्यातील वजनदार नेते अमित देशमुख स्वतः त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. 9 ऑक्टोबरला लातूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचे अर्ज काँग्रेसकडून घेण्यात आले. त्यामध्ये श्रीशैल्य उटगे यांचाही अर्ज होता. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. पण यामुळे ठाकरे गटामध्ये मोठी नाराजी दिसून येण्याची शक्यता आहे. मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळं जर ही जागा काँग्रेसला सुटली तर इथले ठाकरेंचे शिवसैनिक उटगेंसाठी काम करणार नसल्याचं सांगितलं जात आहे. आता औसा मतदारसंघातल्या जातीय समीकरणांचा विचार केला तर इथे मराठा समाज 24%, तर लिंगायत समाज 22%च्या आसपास आहे. आता अभिमन्यू पवार हे मराठा समाजातून येतात, तर त्यांच्या विरोधात तिकीट मिळण्याची शक्यता असलेले श्रीशैल्य उटगे हे लिंगायत समाजातून येतात. मराठवाड्यातला मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट बघता एक गठ्ठा मराठा मतं पवारांच्या पारड्यात जाण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. पण लोकसभेच्या निकालानंतर जरांगे पाटील यांची रुग्णालयात जाऊन आमदार पवार यांनी भेट घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी जरांगेंना सांगितलं होतं. त्यावेळी जरांगे पाटील आणि अभिमन्यू पवार यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. तसंच 8 जूनला जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केल्यानंतर पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन त्यांना आरक्षणाबाबत तातडीनं मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यामुळे मराठा समाजाची नाराजी दूर करण्यात पवारांना थोड्याफार प्रमाणात यश आल्याचं बोललं जात आहे. तसंच 2019ला पवारांच्या विरोधात लढलेले काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलाय. बसवराज पाटील हे काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांचे कट्टर समर्थक आहेत. शिवराज पाटील यांचे मानसपुत्र अशीच त्यांची ओळख आहे. त्यामुळे शिवराज पाटील यांना मानणाऱ्या वर्गात बसवराज पाटील यांच्याबद्दल आदर आहे. अलीकडेच अभिमन्यू पवार यांनी बसवराज पाटील यांची भेट घेतली होती. स्वतः बसवराज पाटील हे पवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत. पाटील यांची मतदारसंघात चांगली ताकद असून त्यांचं हक्काचं 50 ते 60 हजार मतांचं पॉकेट असल्याचं बोललं जातं. पाटील हे लिंगायत समाजातून येत असल्यामुळं या समाजात त्यांच्या शब्दाला मान असल्याचं सांगितलं जातं. तसंच शिवराज पाटील यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर याही अलीकडेच भाजपवासी झाल्यात. त्यामुळे पाटील समर्थक आणि लिंगायत समाजही पवार यांच्या पाठीशी उभा राहू शकतो. तसंच अजित गोपछडे यांना राज्यसभेची खासदारकी देऊन भाजपनं ही लिंगायत वोट बँक अधिक भक्कम केल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अभिमन्यू पवार विरुद्ध श्रीशैल्य उटगे अशी मराठा विरुद्ध लिंगायत लढत झाली तरी या दोन्ही समाजाची एकगठ्ठा मतं आपापल्या उमेदवाराकडे शिफ्ट होऊ शकत नाहीत असं स्थानिक पत्रकारांचं मत आहे. शिवाय अभिमन्यू पवार यांचा राजकीय प्रवास व्हाया संघ सुरू झालाय. त्यामुळे जिल्ह्यातील संघाचं केडर त्यांच्यासाठी ताकदीनं काम करू शकतं. तसंच अभिमन्यू पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे नेते मानले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून पवारांनी काम केलंय. तेव्हा त्यांनी तालुक्यातील जलयुक्त शिवारचा किंवा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष घातलं. 2019ला आमदार झाल्यानंतर त्यांनी गाव तिथे शेतरस्ता ही मोहीम राबवत शेतरस्त्याचा औसा पॅटर्न तयार केला. प्रत्येक गावात त्यांचा वैयक्तिक संपर्क असल्याचंही बोललं जातं. लातूर भूकंपग्रस्तांच्या 450 घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित होता. पण या भूकंपग्रस्तांना आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नानं मालकी हक्काचं वाटप करण्यात आल्याचं सांगितलं जातं. तसंच औसा तहसील कार्यालयावर प्रशासकीय कामांच्या वाढत्या लोडमुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत होता. त्यामुळे औसा तालुक्यातील किल्लारी आणि कासार शिरसी इथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याची मागणी आमदार पवारांनी लावून धरल्यानं या अप्पर तहसील कार्यालयांना हिरवा कंदील मिळाल्याचं सांगितलं जातं. आता हे झालं अभिमन्यू पवार यांच्याबद्दल.
आता महाविकास आघाडीचा विचार केला तर ही जागा काँग्रेसला सुटणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्य म्हणजे लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी अमित देशमुख यांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे मराठवाड्यात काँग्रेस नेतृत्वासाठी स्पेस निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ताकद लावून ही स्पेस घेण्याचा देशमुखांचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच लातूर शहर आणि ग्रामीणसह औसा निलंगातही अमित देशमुखांनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. आपले काका दिलीपराव देशमुख यांच्यावर औशातून उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी अमित देशमुखांनी सोपवली आहे. दिल्लीवरून औशाचं तिकीट मी आणतो, पण औशावरून मुंबईचे तिकीट काकांनाच काढावं लागेल, असं अमित देशमुखांनी अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमात म्हटलंय. लातूर जिल्ह्यातल्या राजकारणाचे किंग मेकर म्हणून दिलीपराव देशमुख ओळखले जातात. जिल्हा आणि औशातल्या संस्थात्मक राजकारणात दिलीपराव देशमुखांचा एकहाती होल्ड आहे. त्यामुळे उटगेंना निवडून आणण्यासाठी दिलीपराव देशमुखांची सगळी ताकद कामाला लागणार आहे. यासोबतच मतदारसंघात मराठा आणि लिंगायत समाजासोबतच मुस्लिम समाजाची मतं निर्णायक ठरतात. ही मुस्लिम मतं काँग्रेसची हक्काची व्होट बँक राहिली आहे. त्यात मराठा आरक्षणामुळे महायुती आणि भाजप विरोधात मतदारसंघात नाराजीचं वातावरण असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अभिमन्यू पवार मराठा समाजाचे असले तरी त्यांना मराठा समाजाची अपेक्षित साथ मिळणार नसल्याचं सांगितलं जातं. तसंच उटगे लिंगायत समाजाचे असल्यानं ही जातीय समीकरणं त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता स्थानिक पत्रकार वर्तवतायत. आता उटगे यांनीही मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्त त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी घेत लोकांशी संवाद साधला. तसंच महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. गणेशोत्सवातही उटगे यांनी गणेश आशीर्वाद दौरा काढून अख्खा तालुका पिंजून काढलाय. सोयाबीनला हमीभाव देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच त्यांनी अलीकडेच त्यासाठी रास्ता रोको आंदोलनही केलं होतं. काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष असल्यानं त्यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. गावोगावी जाऊन ते लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांना श्रीशैल्य उटगे तगडी फाईट देऊ शकतात अशा चर्चा आहेत. मात्र असं झालं तर दिनकर मानेंचा गट इथून काम करणार नाही, ज्याचा फायदा अभिमन्यू पवारांना होऊ शकतो. एका बाजूला अभिमन्यू पवार विरुद्ध इच्छुकांची गर्दी आणि काँग्रेस ठाकरे यांच्यापैकी कोण असं लागलेलं गणित अभिमन्यू पवारांसाठी मैदान सोपं करताना दिसू शकतं. विरोधात एकाला तिकीट मिळालं की दुसरा गट त्यांचं काम करणार नाही आणि ही गोष्ट अभिमन्यू पवारांसाठी सोपी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं? औशातून सलग दुसऱ्यांदा भाजपच्या अभिमन्यू पवारांची सीट लागणार की काँग्रेस आपला गड पुन्हा मिळवणार? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.